मित्रांनो, देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या एका जवानाच्या अनुपस्थितीत त्याच्याच घरात आणि त्याच्या पत्नीसोबत देशाअंतर्गतच काही जे नराधम खेळ खेळतात, जो ऐकून संपूर्ण महाराष्ट्र सध्या हादरून गेलाय. नागपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 24 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केलं जात होतं. तिच्याकडून लाखो रुपये उकळले जातात आणि एवढ्यावरच न थांबता तिला जंगलात नेऊन बळजबरीनं तिचं धर्मांतर करण्याचा अघोरी प्रयत्न केला जातो. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही महिला म्हणते की मला सोडा म्हणून जीवांच्या आकांताने रडत आहे, पण त्या नराधमांना तिची दया येत नाहीये. कोण आहे हा मास्टरमाइंड आणि पोलिसांनी या नराधमांना कशा बेड्या ठोकल्या, हेच आपल्याला आजच्या क्राईमच्या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, एक 24 वर्षीय महिला आहे. आपण काल्पनिक स्वरूपाचं नाव तिचं स्वरूपामध्ये रशिका असं नाव घेतलेलं आहे. ही नागपूर शहरात राहून प्रॉपर्टी डीलिंगचं काम करते. तिचे पती भारतीय हवाई दलात एअरफोर्समध्ये अधिकारी म्हणून ते देशाच्या दुसऱ्या शहरात कर्तव्यावर आहेत. महिला ही नागपुरात एकटीच आपले काम सांभाळत होती. याच दरम्यान तिचा जुना वर्गमित्र अय्याज ताज मदारे वय वर्ष 26 हा तिच्या संपर्कात आला. अय्याजने आपल्याला एक प्लॉट खरेदी करायचा आहे असा बहाणा केला आणि जुना मित्र असल्यानं रशिका त्याच्यावर विश्वास ठेवला आणि अय्याजने तिला व्यवहाराच्या बहाण्याने वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलवलं. आता रशिका त्या हॉटेलमध्ये गेली होती. या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते गप्पा मारत होते. जुन्या काही घटना घडलेल्या होत्या. जुने काही जे वर्गमित्र होते, मैत्रीण होते, ह्यांच्या गप्पा सुरू असताना अय्याजने त्या रशिकाच्या कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध मिसळलं. त्यावेळी रशिका ही बेशुद्ध पडली आणि बेशुद्ध पडल्यानंतर अय्याजने तिच्यावर अत्याचार केला आणि क्रूरतेची सीमा ओलांडत त्याने त्याच ठिकाणी तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले. आता याचा जर विचार केला तर जेव्हा रशिकाला जाग आली तेव्हा अय्याजने तिला ते अश्लील व्हिडिओ दाखवले आणि तू जर हे कोणाला सांगितलंस अथवा माझ्या मर्जीच्या व्यतिरिक्त तू जर वागली तर हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर आणि तुझ्या पतीला पाठवून बदनाम करेल, अशा प्रकारची धमकी अय्याज याने दिली. आता या बदनामीच्या भीतीनं रशिका गप्प राहणं पसंत केलं. तिने याविषयी कोणालाच काही सांगितलं नाही आणि याचा फायदा घेऊन अय्याजने तिच्याबरोबर वारंवार तिचं लैंगिक शोषण केलं. एवढंच नाही तर तिचे फोटो व्हायरल करण्यासाठी तिच्याकडून तब्बल 3,09,000 रुपये त्यांनी उकळले. रशिकाला वाटत होतं की याला पैसे दिल्यानंतर तरी तो शांत बसेल अथवा ते जे काही व्हिडिओ काढलेले होते, जे काही फोटो काढलेले होते ते डिलीट करून टाकेल. पण अय्याज याने ते काहीच केलं नाही. ते फोटो व्हिडिओ तसेच ठेवले आणि त्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून तो रशिकाला प्रत्येक दिवस ब्लॅकमेल करत होता. मात्र अय्याजची वासना आणि हाव एवढ्यावरच थांबली नाही तर त्याने त्या रशिकाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. ज्यावेळेस रशिकाने नकार दिला त्यावेळेस त्याने नागपूर जवळील कमळेश्वर येथील एका निर्जन ठिकाणी तो रशिकाला घेऊन गेला आणि तिथे त्याचा दुसरा साथीदार अमीन शेख आणि एका हजरत मौलानाला त्या ठिकाणी बोलवलं. आता सध्या ज्या पद्धतीने आता सोशल मीडियावर सध्या अनेक ठिकाणी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ देखील या कमळेश्वर जंगलातीलच आहे. या व्हिडिओमध्ये रशिका ही स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ढसाढसा रडत आहे, मला सोडा अशा गयावया करत आहे. पण नराधम अय्याजनं तिचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले आहेत आणि तो त्याचा साथीदार जो काहीतरी धार्मिक मंत्र म्हणत आहे तो तिच्या अंगावर फुंकर मारत असल्याचं देखील त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अघोरी विधीनंतर तिचं धर्मांतर पूर्ण झाल्याचा दावा या नराधम अय्याजनं केला आणि तिथेच पुन्हा एकदा तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर 3 दिवसापूर्वी जेव्हा आता रशिकाचे जे पती होते एअरफोर्सचे अधिकारी हे सुट्टीवर आले होते, तेव्हा रशिकाने धीर धरून आपल्या पतीला जो काही प्रकार झालेला होता, जे काही घडलेलं होतं ते सर्व काही सांगितलं आणि देशाचं रक्षण करणाऱ्या त्या जवानानं तात्काळ रशिकाला सोबत घेऊन नागपूरचे सोनेगाव पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी तक्रार दाखल केली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे, त्याचा साथीदार अमीन शेख या दोघांना देखील बेड्या ठोकल्या. आता त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये तिथं हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तरी या गुन्ह्यातील तिसरा संशयी आरोपी हजरत मौलाना हा सध्या फरार आहे. त्याच्या पाठीमागं देखील पोलिसांचं पथक शोधासाठी रवाना झालेलं आहे.
मित्रांनो, लक्षात घ्या, सीमेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानाच्या पत्नीवर तिच्या ओळखीच्याच वर्गमित्राने असा भयंकर अत्याचार करावा का? यापेक्षा दुर्दैवी आणि संतापजनक गोष्ट दुसरी कोणती आहे? जवानाच्या कुटुंबासह असं क्रूर खेळ खेळणाऱ्या या नराधम अय्याज आणि त्याच्या साथीदारांना कायद्याने कठोरात कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. मित्रांनो, तुमचं मत देखील याविषयी काय आहे ते कमेंट्समध्ये प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. ज्या पद्धतीनं समाजामध्ये हिंदू मुली असतील त्यांना कशा प्रकारे ब्लॅकमेल केलं जातं, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात कसं ओढलं जातं आणि त्यानंतर त्यांना धर्मांतर करण्यासाठी कसं प्रवृत्त केलं जातं, त्याचं हे एक ताजंतवानं उदाहरण मानता येईल. मित्रांनो, अशा प्रकारच्या क्राईम जगातील अशा खऱ्या आणि थरारक समाज प्रबोधन करणाऱ्या कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित रहा, सतर्क रहा. धन्यवाद.